जय शिवराय भावांनो, आपली लागण चाललेली आहे भाताची आणि इंद्रायणी भाताचं तरू आहे. याच्या पेंड्या बांधून इथं पाठीमागं बघू शकता. सगळी आपली घरची माणसं आहेत इथं लावायला आणि सगळ्या भात खाणाऱ्या आणि इंद्रायणी प्रेमींना असं वाटतं की इंद्रायणी तांदळाची किंमत कमी व्हावी. पण ह्याच्या पाठीमागचं कष्ट बघता मित्रांनो कसं असतं. सुरुवातीला रोपं बनवावी लागतात. ती रोपं बनवल्यानंतर 25 ते 30 दिवसानंतर ना असं गुडघाभर चिखलामध्ये उभ्या पावसाच्या धारामध्ये आणि दिवसभर वाकून ते लावावं लागतं. तर त्याच्या पाठीमागची मेहनत सुद्धा खूप जास्त आहे. त्यामुळे त्याचा रेट कमी असावा ही अपेक्षा ठेवणं खूप चुकीचं आहे. आणि अशा पद्धतीने लागण आज आपली चाललेली आहे, वरती होत आलेली आहे. मित्रांनो, भाताची लागण चालली होती आणि पावसानं सुरुवात केली. आता जमाना किती पुढे गेलाय, छत्र्या आल्यात, कोट आलेत, पण हे जे पोत आहे या पोत्याची ऊब आणि पावसापासून ते वाचवतं आपल्याला. आणि या पोत्याची ऊब ही कुणी कुणी अनुभवलेली आहे. आणि आजही कितीही गेला पुढे जमाना तरी आम्ही शेतकरी मात्र या अशा पोत्यांच्या उभेनच आणि आपलं म्हणजे पाठीमागच्या काळातील जे लोक आपले वापरत होते त्या गोष्टींचाच वापर करून आजही शेती करतो. ह्याच्यातला जो आनंद आहे, ह्याच्यातलं जे कम्फर्ट आहे ते तुम्हाला कोट आणि छत्रीमध्ये कधीच मिळणार नाही.